12 वर्षे पूर्ण होत असलेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ श्रेणी लागू करण्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित दिनांक 22 जानेवारी 2026। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर एकंदरीत ज्या कर्मचाऱ्यांना 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत सेवेची, अशा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ श्रेणी लागू करण्यासंदर्भात एक परिपत्रक दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। याबद्दलचीच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका। चला तर बघूया की 12 वर्ष पूर्ण होत असलेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्यासंदर्भात कोणते परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे। तर 12 वर्षे पूर्ण होत असलेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ श्रेणी लागू करण्यासंदर्भात जिल्हा परिषद नागपूर शिक्षण विभाग प्राथमिक यांच्यामार्फत दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहे की दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत प्रशिक्षण अर्हतेसह 12 वर्षाची अर्हताखाली सेवा पूर्ण होत असलेल्या प्राथमिक शाळेत कार्यरत किंवा सेवानिवृत्त पात्र प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, केंद्र प्रमुख तसेच उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना वरिष्ठ श्रेणी लागू करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे। याकरिता कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकांचे प्रथम पान, नियुक्ती दिनांकाची नोंद घेण्यात आलेले सेवा पुस्तकाचे पान, सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबत सेवा पुस्तकात नोंद घेण्यात आलेल्या पानाची साक्षांकित प्रत, सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, नियुक्तीच्या वेळी धारण केलेले शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, यासोबतच व्यावसायिक अर्हता प्राप्त केल्याबाबतचे प्रमाणपत्र, विभागीय चौकशी चालू नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, प्रथम नियुक्ती आदेश, यापूर्वी वरिष्ठ श्रेणी मंजूर केली असल्यास त्याबाबतची सेवा पुस्तकातील नोंद, जात वैधता प्रमाणपत्र, हिंदी मराठी भाषा सूट, गोपनीय अहवाल, ज्या वर्षात वरिष्ठ श्रेणीस पात्र ठरत असेल त्या वर्षाच्या निकटपूर्वीचे 2 वर्षांचे गोपनीय अहवाल साक्षात करून सादर करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत। तर एकंदरीत नागपूर विभागातील जे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांच्या वरिष्ठ श्रेणीसाठी त्यांना वरिष्ठ श्रेणी प्रदान करण्यासंदर्भात हे परिपत्रक दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे आणि यानुसार त्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी ही समोर आलेली आहे। तर आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल। अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। येणाऱ्या टीईटीचे आणि सीटीईटीचे जे पेपर्स आहेत 4ही विषयांचे किंवा 5 विषयांचे, ते पेपर्स आणि त्यातील प्रश्न हे यांची एक प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टीईटी एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण टीईटी किंवा सीटीईटीचे महत्त्वपूर्ण आपल्याला पास होण्यासाठी आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता किंवा ते टीईटी आणि सीटीईटी देणाऱ्या उमेदवारांना आपण शेअर करू शकता। तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।